नमस्कार, मी मुक्ता बर्वे आणि आज स्टार डायरीजमध्ये तुमच्याबरोबर मी असणार. माझी सुरुवातच नाटकापासून झाली. मी मुळात नाटक शिकून या क्षेत्रात आले. म्हणजे नाट्यशास्त्र हा विषय घेऊन मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि मग माझं करिअर सुरू केलं. त्यामुळे नाटक हे माझं पहिलं प्रेम. मी पहिल्यांदा नाटकाच्या प्रेमात पडले असं आपण म्हणायला हरकत नाही. नाटकाची विद्यार्थिनी म्हणून सुरुवात केली, मग प्रोफेशनल ॲक्ट्रेस म्हणून वेगळ्या संस्थांमध्ये कामं केली, प्रायोगिक रंगभूमीवर काम केलं आणि आता मी 3 नाटकांची निर्माती आहे आणि एका कवितांच्या कार्यक्रमाची निर्मिती मी केली. सो नाटकाची विद्यार्थिनी ते निर्माती असं माझं नाटकाशी नातं आहे. आणि नाटक करत असताना इतर गोष्टीही येत गेल्या. नाटकापासून सुरुवात झाली असती तरी टेलिव्हिजन आणि मालिकाही केल्या, पण नाटक मी कधी सोडलं नाही. त्यामुळे नाटक हे सतत माझ्याबरोबर आहे. मी थिएटरमध्ये खूप छान रमते. टेलिव्हिजन हे एक असं माध्यम आहे की तुम्ही लोकांच्या घरात नाही, मनात पोचता खरं तर. आणि घरचे मेंबर होता. माझी सगळ्यात पहिली लोकप्रिय झालेली मालिका ज्यात मी काम केलं ते म्हणजे घडलंय बिघडलंय. तर घडलंय बिघडलंयमध्ये खूप रोल करायला मिळायचे. त्यामुळे टेलिव्हिजन म्हणजे मला आठवते पहिल्यांदा माझ्या पहिल्या प्रेक्षकाने जेव्हा ओळखलं तेव्हा मी घडलंय बिघडलंयमध्ये काम करत होते आणि मी शूटिंगसाठीच चालले होते ट्रेननी. असेच होते टडक आणि शेजारच्या काकू लेडीजमध्ये म्हणे, अगं तू ती ही ना घडलंय बिघडलंय. म्हणलं हो ती मीच. छान काम करते. सो पहिलं रेकग्निशन जे असतं, कारण टेलिव्हिजनचा ऑडियन्स खूप असतो, कारण आपण घरात जातो, लोकांना उठून कुठे यायला लागत नाही. अग्निशिखा असेल, अग्निहोत्र असेल, एका लग्नाची दुसरी गोष्ट असेल, पिंपळपान, घडले बिघडले यासारख्या अनेक मालिकांमधनं मी कामं केली. फ्रिक्वेन्सी कमी होती, पण क्वालिटेटिव्ह काम झालं असं म्हणता येईल. चांगल्या मालिकांमध्ये काम करायची संधी मिळाली, त्यामुळे मजा आली. मोठ्या पडद्यावर सिनेमा बघितला होता आणि तेव्हा अजिबातच मला असं वाटलं नव्हतं मनातसुद्धा की मी या पडद्यावर कधी दिसणार आहे. ती ॲम्बिशन पण नव्हती. मला मजा वाटते अजूनही. म्हणजे मी सिनेमात काम करते तरीसुद्धा मला सिनेमा बघताना मजा वाटते की असं या पडद्यापासून त्या पडद्यापर्यंत एक अख्खं माणूस दिसतं. म्हणजे डोळे असे केले की सिनेमात असं दिसतं आणि असं क्लोज लागतो आणि एवढे प्रेक्षक असं बघत असतात. तर ते ह्यूजनेसची त्या सिनेमाच्या मोठ्या असण्याची मला प्रचंड क्रेज होती, कौतुक होतं. आणि त्या पडद्यावर आपण जाणार आहोत असं कधीच माहीत नव्हतं. आणि अचानक माझं नाटकातलं एक काम बघून मला पहिला सिनेमा आला चकवा. जतीन वागळे ने डिरेक्ट केलेला त्याचाही पहिला सिनेमा होता तो. आणि मला तरी अंदाज नव्हता की आपण सिनेमात काम करतोय. पहिला सिनेमा, अतुल कुलकर्णी, दीपा परब कथेचे नायक नायिका होते. माझा छोटा रोल होता. त्यावर्षी मला राज्य पुरस्कार पण मिळाला त्यातल्या रोलसाठी, विशेष प्रथम पदार्पण वगैरे. पण मला अंदाजच येत नव्हता की इथे कसं काम करायचं. कारण असं आहे की मी असं जरी केलं तर ते पडद्यावर मोठं दिसणार आहे आणि ते तांत्रिक गोष्ट इतकी अवघड असते की अंदाज येत नव्हता. आणि मी काम केलं, पण मला दिग्दर्शकांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी मला सांगितलं की हे बघ, जी गोष्ट तू करणार आहेस ती पडद्यावर 40 पट दिसणार आहे. सो तुला ते तसं मोजून काम करायचं आहे. मला ती एक अशी मोहक गोष्ट आहे सिनेमा की जी आपल्याला अजिबात येत नाही इथपासून सुरुवात झाली. आणि म्हणून त्याच्या प्रेमात पडायला झालं की हे माध्यम खूप जास्त क्रेझी करतं, आपल्याला वेड लावतं. ते जोगवासारखा एक उत्तम सिनेमा, नॅशनल अवॉर्ड विनिंग सिनेमा आला, किंवा एक डाव धोबी पछाडसारखा सिनेमा केला. त्यात अत्यंत वेगळा रोल होता आणि सगळ्या प्रेक्षकांना, म्हणजे नाटकात कसं असतं की समोर प्रेक्षक असतात. मला अंदाज असतो की आता मी हा इथे जर विनोद निर्मिती झाली स्टेजवर तर इथे प्रेक्षक हसणार आहेत, मग तेवढं थांबायला पाहिजे आणि मग आता नाटक सुरू होईल. सिनेमात ते तुम्हाला माहिती नसतं. सिनेमात तुम्हाला अंदाज घ्यायला लागतो त्याचा. मी जेव्हा एक डाव धोबी पछाडमध्ये काम केलं, सतीश राजवाडेचीच फिल्म, तेव्हा अशोक मामांबरोबर काम केलं मी, अशोक सराफ. आणि त्यांना अफलातून सेन्स आहे, टेक्निकल सेन्स तर आहेच, पण इतके वर्ष काम करणारा ॲक्टर असल्यामुळे ते म्हणायचं की हे जरा शांतपणे घ्या, हा डायलॉग जरा शांतपणे घ्या आणि प्रेक्षक हसणार आहेत थिएटरमध्ये. तर मला असं वाटायचं की हे काय एवढं शूटिंगच्या वेळेस तुम्ही कसं काय प्रेडिक्ट करता असं मला वाटायचं. आणि ॲक्च्युअल मी जेव्हा थिएटरमध्ये बसून एक डाव धोबी पछाडचे शोज पाहिले तेव्हा असं वाटलं की बाप रे, केवढा अंदाज पाहिजे त्या गोष्टीसाठी की जे प्रेक्षक पुढे येणार आहेत, जे कोण आहेत हे पण माहिती नाही, तो सिनेमा कुठल्या थिएटरमध्ये लागणार आहे हे पण माहिती नाही, आणि त्याचा अंदाज घेऊन तुम्ही काम करायचं आत्ता. आणि एडिटरनी तेवढं स्पेसिंग सोडून
तो सिनेमा एडिट करायचा याच्यासाठी खूप वेगळी ताकद पाहिजे, वेगळी बुद्धी पाहिजे, वेगळी स्किल्स पाहिजे. आणि तसं एक गोष्ट होत गेली. मग आला तो मुंबई पुणे मुंबई, ज्यामध्ये 2च पात्र. मग तर मला वेडच लागलं की एवढ्या मोठ्या पडद्यावर आम्हीच दोघंच सतत, आणि एक हिरो एक हिरोईन, आणि दोघंच जण आहेत. तर मला आणखीन अरे बापरे, आपण आता हे खरंच झालं काय हिरोईन, असं मला वाटायला लागलं. मग म्हणजे होतंच ते, लोक म्हणत होते, पण माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. त्यानंतर मात्र सिनेमे येत गेले. मंगलाष्टक वन्स मोर आला, लग्न पाहावं करून आला, आघातसारखा एक वेगळ्या विषयावरचा सिनेमा आला, डबल सीट आला आत्ता नुकताच, आणि आता मुंबई पुणे मुंबई 2 येतोय. तर मला अजूनही, मी त्या माध्यमाची फॅन आहे. म्हणजे मी अजूनही, मला माहिती आहे की मला त्यातलं पूर्ण काम करता येत नाही. सो जोपर्यंत आपल्याला येत नाही नीट करता काम, तोपर्यंत आपण असं पॅशनेटली वेड्यासारखे त्याच्या मागे लागतो. त्यामुळे तिन्ही माध्यमांची माझी मैत्री आहे, पण त्यांच्यावर मी गेलेलं नाही आहे, त्यामुळेच कदाचित अजून टिकून आहे. आवडती भूमिका आत्तापर्यंतची सगळ्यात टफ आणि आवडती म्हणजे मुंबई पुणे मुंबईमधली. कारण आपण युजली जसे असतो आणि जसे वावरतो तशी भूमिका साकारणं जरा अवघड असतं. भाग 1मध्ये आम्ही 2घंच जण होतो, आणि स्वभाव जरी त्या मुलीचा माझ्यासारखा नसला तरी ती एक मेट्रो सिटीमध्ये राहणारी, करिअर करणारी अशी जी मुलगी आहे, ते खूप माझ्या जवळचं होतं. मी नसले तरी माझ्यासारखं खूप काही होतं. त्यामुळे असं पात्र साकारणं खूप अवघड असतं. आणि एस्पेशली जेव्हा तेव्हा कलोक्युअल बोलायला लागतं, अगदी रोजचं बोलण्यासारखं बोलतात ती पात्र, तेव्हा ते टेक्निकली जास्त अवघड होत जातं. ती भाषा वापरणं, ते डबिंग करणं, म्हणजे खूप तांत्रिक गोष्टी आहेत. पण तशा भूमिकांचे चॅलेंजेस जास्त वाढतात, कारण तुम्ही तुमच्यापेक्षा खूप वेगळं करत नसता, पण तरी ते तुम्ही नसता. सो चॅलेंजिंग आणि आवडलेली भूमिका म्हणून मी वन ऑफ द भूमिका म्हणून त्याचा नक्की उल्लेख करेन. थिएटरमध्ये पण मी अशा भूमिका केल्या, नाटकांमध्ये. आत्ता माझं छापाकाटा नावाचं नाटक आहे. रादर नाटकामध्ये कसं झालं की मी आवडलेल्या भूमिकाच करते फक्त, कारण मी खूप जास्त चूज करून केल्या. त्यामुळे माझ्या सगळ्याच भूमिका मला खूप आवडतात आणि सगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे लव्ह बर्ड्समध्ये आत्ता मी जो रोल करते तो एक थोडासा ग्रेइश शेड आहे. मी आत्तापर्यंत कुठल्याच माध्यमात मी असा रोल प्ले नाही केलेला की तो असा एक कलाटणी देतो, आणि एक सस्पेन्स थ्रिलर जॉनर असल्यामुळे त्यातल्या सगळ्याच पात्रांना, चारी पात्रांना सर्व टोन्स आणि शेड्स आहेत. सो त्यातला पण एक वेगळा रोल आहे माझा जो मी करते, त्यामुळे मी प्रेमात आहे माझ्या भूमिकांचं. सिनेमा संपला पहिला, आणि लोकांना चुटपुट लागली की त्यांचं काय झालं ते आम्हाला बघायचं आहे. आणि मला असं वाटतं की चुटपुट लावून थांबण्यातच मजा असते, आणि तेव्हा तसे थांबलो म्हणूनच पार्ट 2 होऊ शकला. तेव्हा तर आमची नावंही तुम्हाला माहिती नव्हती. आता आम्हाला नावं आली आहेत, त्यामुळे आता आम्ही एकमेकांना नावाने हाक मारतोय की तो गौतम आहे, स्वप्नील, मी गौरी आहे. तर गौतम गौरीचं पुढे काय झालं, पुढे काय झालं, पुढे काय होणार आहे, ते तर प्रेमात पडलेत. कारण बेसिकली त्या दोघांच्या तुम्ही प्रेमात पडलात, पात्रांच्या, आणि आम्ही होतोच प्रेमात. ऑफकोर्स मी सतीश, स्वप्नील आणि मी त्यांच्या प्रेमात होतोच. त्यामुळे जिथे गोष्ट संपली तिथूनच गोष्ट पुढे जाते सिनेमाची. आणि अत्यंत इंटरेस्टिंग अशी ती 2 मंडळी एकमेकांना भेटली होती आणि ओळख करून घेतली होती तुमच्याबरोबर. म्हणजे जशी 2 अनोळखी माणसं एकमेकांना भेटतात आणि हळूहळू ओळखीचे होतात, तशी ती एका दिवसाची त्यांची ओळख आहे. आणि एक त्या सिनेमाच्या शेवटी कशी हिंट होती की मग काय आईला सांग ना, म्हणजे लग्नाचं बोलूया का आता. तर त्याच्या पुढे ऑफकोर्स टुवर्ड्स लग्न पार्ट 2 आपण जातो आहे. आणि सतीश नेहमी छान म्हणतो की प्रेमात पडायला 2 माणसं लागतात, पण लग्न ठरतं तेव्हा 2 कुटुंब लागतात. त्यामुळे तशीच फार सुंदर 2 कुटुंब आली आहेत. आणि कास्टिंगपासूनच धमाल होती. म्हणजे त्याचे आईवडील कोण असतील आणि माझे आईवडील कोण असतील, हे आमच्या सगळ्यांसाठीच आणि सतीशसाठी खूप मोठा टास्क होता. की असं वाटलं बघ, नाही हे यांचेच आईवडील असू शकतात. त्यामुळे त्यांचं कास्टिंग अत्यंत मोठी आणि छान टॅलेंटेड कास्ट. म्हणजे फक्त नाव म्हणून मी मोठं नाही म्हणते, त्यांचं पोटेन्शियल म्हणून पण फार सुंदर कास्ट या सिनेमाची आहे. आणि लग्नाची फिल्म आहे, सेलिब्रेशन आहे, अत्यंत कलरफुल असं सगळं दिसतं आहे चित्र. लग्न असल्यामुळे फुलं आहेत, रंग आहेत, रोमॅन्टिक गाणी आहेत, छान कविता आहेत. सो असा छान दिवाळीच्या निमित्ताने एक सुंदर सेलिब्रेशनचा सिनेमा तुमच्यापर्यंत येतो, एवढं मी नक्की सांगेन.